80च्या दशकातील एखादी बँक आठवून बघा. लांबच लांब रांगा, कागदी लेजरचे ढीग आणि खटाखट वाजणारे टाइपरायटर. अचानक एक बातमी येते, बँकेमध्ये कम्प्युटर्स येणार आणि संपूर्ण देशभरातील बँक कर्मचारी रस्त्यावर उतरतात. कम्प्युटर हटवा, बँक वाचवा अशा घोषणा दिल्या जातात. आता थेट या 2026 मध्ये आज बँकांमध्ये माणसांपेक्षा जास्त व्यवहार ऑटोमेशन आणि AI द्वारे होत आहेत. ज्या युनियन्सनी कधी काळी एका डेस्कटॉप कम्प्युटरला विरोध केला होता, त्या आज थेट ऑटोनॉमस फायनान्शियल सिस्टीम आणि डिजिटल खाजगीकरणासोबत टेबलवर बसून वाटाघाटी करत आहेत. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया. आज आपण एका अशा संघर्षाची कहाणी बघणार आहोत ज्याने भारताच्या संपूर्ण बँकिंग आणि फायनान्स व्यवस्थेला बदलून टाकलं. 1980च्या ऐतिहासिक कम्प्युटरायझेशन करारापासून 2026च्या डिजिटल युगापर्यंत बँक कर्मचारी संघटनांनी स्वतःला कसं बदललं? हा लढा बँकिंग क्षेत्राला वाचवण्यासाठी होता की रोजगार संपवण्यासाठी? सविस्तर माहिती समजून घेऊया. गोष्ट आहे 29 ऑक्टोबर 1993ची. इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला, ज्याला कम्प्युटरायझेशन पॅक्ट म्हटलं गेलं. त्या काळी युनियन्सचा असा ठाम विश्वास होता की कम्प्युटर्स आल्यावर लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील आणि देशात बेरोजगारी वाढेल. पण हा लढा केवळ आंधळा विरोध नव्हता, तो एक कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे सामूहिक वाटाघाटीचा उत्तम नमुना होता. युनियन्सनी व्यवस्थापनेला झुकवायला लावून काही महत्त्वाच्या अटी घालून घेतल्या, जसं की कम्प्युटर आल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढलं जाणार नाही आणि तंत्रज्ञानाचा वापर फक्त कामाची गती वाढवण्यासाठी होईल, कर्मचाऱ्यांचा छळ किंवा शोषण करण्यासाठी नाही. यामुळे कम्प्युटर तर आले, पण कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही सुरक्षित राहिल्या. काळ बदलला तशी बँकिंग क्षेत्रातली सत्तेची समीकरणेही बदलली. 2000च्या दशकानंतर खासगी बँकेचा दबदबा वेगाने वाढला. न्यू पेन्शन स्कीम, बँकेचे विलिनीकरण आणि मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले खासगीकरण यामुळे युनियन समोरील आव्हाने पूर्णपणे बदलली. आता लढा फक्त कम्प्युटर नावाच्या मशीन सोबत नव्हता, तर बदलत्या कॉर्पोरेट आणि सरकारी धोरणांशी होता. या काळात युनियन्सनी आपली रणनीती बदलली. त्यांनी तंत्रज्ञानाला विरोध करण्याऐवजी क्लिष्ट वेतन करार आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्या मुद्द्यांवर भर दिला. वाढत्या कामाच्या दबावामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, पेन्शनचे हक्क आणि वैद्यकीय विमा यासारख्या मुद्द्यांवर मजबूत वाटाघाटी करून कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचे काम युनियन्सनी केले. खासगी बँकेच्या स्पर्धेत सरकारी बँकांना टिकून ठेवताना कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड दबाव येत होता. अशा काळात कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करणे, त्यांच्या पेन्शनचे हक्क अबाधित राखणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय विमा मिळवून देणे यासारख्या मुद्द्यांवर व्यवस्थापनेची ताकदीने आणि कायदेशीर भाषेत वाटाघाटी करण्याचे कामही युनियन्सनी केले. त्यांनी कामगारांना एक मजबूत कायदेशीर कवच मिळवून दिले आणि आज म्हणजे 2026 मध्ये आपण एका संपूर्ण नव्या डिजिटल सीमेवर उभे आहोत. आता क्लर्क किंवा कॅशियरच्या नोकऱ्यांबरोबर फक्त कम्प्युटर संकट नाही, तर संपूर्ण ऑटोनॉमस फायनान्शियल सिस्टीम आणि AI बॉट्स माणसाची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत. लोन अप्रूव्हल पासून ते कस्टमर सपोर्ट पर्यंत सगळं काही अल्गोरिदम ठरवत आहे. पण इथेच एक मोठी गंमत पहा. ज्या युनियन्सनी कधी काळी तंत्रज्ञानाला विरोध केला होता, ते आजच्या AI युगात कर्मचाऱ्यांच्या डिजिटल राईट्ससाठी लढत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातही कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कसे निश्चित असावेत, डेटा प्रायव्हसी कशी जपली जावी आणि सततच्या स्क्रीन टाईममुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य कसे सुरक्षित राहावे यासाठी आजच्या युनियन्स डिजिटल पातळीवर व्यवस्थापनेसोबत थेट करार करत आहेत. 1993च्या त्या एका कम्प्युटरच्या विरोधापासून सुरू झालेला हा प्रवास 2026 मधील AIच्या वाटाघाटीपर्यंत येऊन पोहोचला आहे. तंत्रज्ञान कितीही बदललं, कितीही प्रगत झालं तरी कामगारांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे संघटित शक्तीची गरज कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. तुम्हाला काय वाटतं? 1993च्या बँक कर्मचाऱ्यांच्या त्या आंदोलनाने खरंच भारतीय बँकिंगला एक मजबूत आणि सुरक्षित दिशा दिली का? आणि आजच्या या AI आणि खाजगीकरणाच्या युगात बँक कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा.